बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेचा गळ आहे, त्यांनी गळ टाकलेला आहे अशी माहिती मिळते। महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीची चर्चा आहे। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचा आमिष दिल्याची चर्चा सुद्धा या निमित्तानं सध्या सुरू झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याचा सुद्धा पक्षांतर होणार अशा संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना वेग आलाय। नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या या चर्चा सुरू झाल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। दरम्यान या संदर्भात उदय सामंत काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहणार आहोत। ऑपरेशन होतं मात्र कुणालाही माहिती नसतं असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। उदय सामंत यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आपण पाहतोय। ऑपरेशन होतं मात्र कुणालाही माहिती नसतं असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या विकासावर त्यांची चर्चा झाली असेल, महायुतीवरच्या काही गोष्टींवर त्यांची चर्चा झाली असेल, काही निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यावर त्याची चर्चा झाली असेल, काही निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली असेल, पण जी काही चर्चा झाली असेल ती सकारात्मक आणि महायुतीच्या भल्याची झाली असेल। काही खासदार आणि आमदार पण येणार आहेत त्यावर पण चर्चा झाली असेल। नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रवेशाचा कार्यक्रम ज्याला आपण ऑपरेशन म्हणतो तो कोणालाच माहीत नसतो, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा अगदी 100% झाली नसणार, परंतु महायुती बळकट करण्यासाठी भविष्यामध्ये अजून काय केलं पाहिजे त्याच्यावर नक्की झाली।